व तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती साजरी करतोय। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बहुजन प्रतिपालक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती आणि त्यांची समाधी ज्यांनी शोधून काढली, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला असे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना गुरु मानून त्यांचे विचार त्यांची संघटना पुढे चालवली ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्वच महापुरुषांना आपण वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आपण ज्यांना इथ्या मोठ्या उपस्थितीत ज्यांना ऐकण्यासाठी बसलेले आहात असे आपले सर्वांचे लाडके गायक रॉकस्टार संतोषजी जोंधळे, त्यांनी अनेक रियालिटी शोमध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे। अनेक रियालिटी शोमध्ये आपण त्यांना बघितलं असेल आणि त्यांच्या गीतावरती आपण डान्स देखील केलेला असेल। अनेक त्यांचे व्हायरल असे गीतं आहेत, ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत। तर आपण ज्यांना ऐकण्यासाठी बसलेले आहात तेच सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर करतायत रॉकस्टार संतोषजी जोंधळे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आनंद वाटतो, खूप सुंदर असा साऊंड लावतात तुम्ही। आपली दरवर्षी विदर्भात म्हटलं की दादांसाठी जोरदार टाळ्या, साऊंड दादांसाठी। हॅलो चेक। विदर्भात आम्ही कुठेही असो दादांचा साऊंड असतो आणि कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे आणि 4 एप्रिलपासून आम्ही घराच्या बाहेर आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही दौरा करत आहोत। 28 मेपर्यंत सगळं बुकिंग आहे, त्यामध्ये हा कार्यक्रम तुमच्या विदर्भातला अकोल्यामधला। या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की मला 20 तारीख सुरतमध्ये आली होती, पण ज्या वेळेला आमचे गजानन दादा कांबळे असतील त्यांचा मला फोन आला की दादा तुम्हाला अकोलाकरांसाठी तुम्हाला येणं आहे, तर आज मी तुमच्या सेवेसाठी आलो आहे। कार्यक्रम पण जोरात देणार आणि तगडा देणार। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक तुम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक हर्षदीप दादा गजानन कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण 1 दिवसाचा कार्यक्रम करतो पण त्याच्या मागे तब्बल 2 महिन्याची मेहनत असते। कार्यक्रम बुकिंगपासून सगळं स्टेज खर्चापासून लाईटीच्या खर्चापर्यंत, ग्राउंडच्या खर्चापर्यंत, तुम्ही बसलेल्या मॅटच्या खर्चापर्यंत। पहिलं गाणं नाही, फॉरेनला घेणारच आहे मी, पण ते आपण शेवटी घेऊया। पहिलंच गाणं जर ते घेतलं तर तुम्ही उठून जाताल, हां मेन गाणं झालं। असे माझे बरेच गाणे आहेत, ते मी ऐकवणार आहे। दादा या मोरकुरीनी इतकं गरम हो राहिले, हे बंद करा, हा लाईट आहे तुम्हाला। हां लांब हॅलो, कट होतोय बघा, काय 2दा कट झाला बघा। हॅलो चेक। इसको बनाओ, इसको थोड़ा वॉइसला बेस द्या। दादा साऊंड, दादा माझ्या वॉइसला बेस द्या, बेस थोडा शार्पनेस कमी करा फक्त। हॅलो चेक, ओके। अजून शार्प आहे, कमी करा फक्त थोडं। हॅलो चेक। अरे गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, अन लाखात एक ठरली माझ्या भीमाची रमा।
पहिलं गाणं तुमच्यासाठी घेतो तर तुमचाही जल्लोष पाहिजे. काय म्हणायचंय? जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एकांतमध्ये असायचे त्यावेळेला महामाता रमाई यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रेमाने एक शब्दाने एक शब्द बोलायचे. काय बोलायचे कोणी सांगू शकता का? यस, म्हणून जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. 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 भीमावडीन बोले भीमावडीन बोले रामो रामो रमाईला. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. भीमावडीन बोले भीमावडीन बोले रामो रामो रमाईला. होती दयाळू मायाळू पिल्या पिल्याला जीव लावी अशी होती हो कनवाळू. जातो पळून अंधार तो बघू समईला. जातो पळून अंधार तो बघू समईला. भीमावडीन बोले भीमावडीन बोले रामो रामो रमाईला. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. भीमावडीन बोले भीमावडीन बोले रामो रामो रमाईला.